भारतीय जनता पार्टीचे आमदार तसंच मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाच्या निमित्तानं संवादासाठी पोहोचलेले आमदार प्रसाद लाड नमस्कार, आवाज येतोय? हो, येतोय बोला. आजच्या दिवशी जो निर्णय घेऊन ओबीसींना मिळणाऱ्या सोयी सवलती मराठ्यांनाही देण्याचं ठरलं आहे त्याची पार्श्वभूमी काय, याची मागणी कोणी केली होती? नाही, निश्चितपणे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसाच्या सरकारने सातत्याने कुठल्याही समाजामध्ये भेदभाव न मानता प्रत्येक समाजाचा हक्क प्रत्येक समाजाला मिळण्यासाठीचा प्रयत्न होता. आणि मनोजदादा जरांगे पाटील आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक दुवा बनण्याचं काम मी केलं, ज्यामध्ये सन्माननीय समितीचे प्रमुख माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि देवेंद्रजींच्या आशीर्वादाने आज ओबीसी प्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय हा माननीय देवेंद्रजींच्या सरकारने घेतला. त्यासाठी प्रथमतः मी देवेंद्रजींचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मराठा समाजाचे नेते आणि मराठा समाज माननीय जरांगे पाटील आणि इतर सर्व समाजांच्या माझ्या बंधू भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो. यामध्ये प्रसादजी एक मुद्दा इथे उपस्थित करतो. आता आपल्या सोबत असलेल्या ओबीसी नेत्यांचं म्हणणं असं आहे की मराठ्यांना सवलती द्यायला काहीच आक्षेप नाहीये, पण मग सारथी आणि महाज्योतीतल्या निधीतला भेदभाव का होतोय? नाही, तो देखील पूर्ण होईल. माझं असं म्हणणं आहे की मी प्रसाद लाड म्हणून जी भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला ती माझी भूमिका फार स्पष्ट आणि क्लिअर होती, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या अधिकाराला किंवा एससी एसटी समाजाच्या अधिकाराला, व्हीजेएनटीच्या अधिकाराला हात न लावता मराठा समाजाला जे मान्य केलंय ते मराठा समाजाला देण्याचं काम मी केलं. ज्याच्यामध्ये जी दरी होती ती पूर्ण करण्याचं काम झालं. मला वाटतं शालांत परीक्षेतर शिष्यवृत्तीची योजना असेल, मोटर वाहन चालक वाहक प्रशिक्षण योजना असेल, माध्यमिक उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना असेल, विद्यार्थ्यांना चालू असलेल्या 16 बाबींबद्दल प्रतिपूर्ती करण्याची योजना असेल, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांच्या योजना असतील, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व योजना या मराठी समाजाच्या विद्यार्थ्यांना पात्र होतील. ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्रभूत म्हणजे कॅप पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवरती प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या स्थलांवरती प्रवेश देण्याचा व मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करून देण्याचा, तसंच ज्या शैक्षणिक सवलती सोयी सुविधा इतर मागास प्रवर्गातून लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू होतील त्या सर्व शिक्षण सवलती या मराठा समाजाला देण्याचे महत्वाचे 8 निर्णय आज झाले. मला वाटतं की हे निर्णय आज झाले, आज ते लागू केले गेले, परंतु याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने ही 2023-24 मध्ये व्हायला पाहिजे होती. परंतु माननीय राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत पुढाकार घेतला, त्याबद्दल मी माननीय देवेंद्रजींचं, एकनाथ शिंदेंचं मनापासून आभार मानतो आणि समाजाचं अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जसं सारथी असेल, भारती असेल किंवा इतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या बाबतीत देखील ज्या योजना आहेत किंवा हॉस्टेलची योजना आहे, जो काय अधिकार आमच्या ओबीसी समाजाला आहे त्याच पद्धतीत त्यांच्या अधिकाराला बाधित न राहता मराठा समाजाला न्याय देण्याची जी भूमिका सरकारने घेतली त्याचं मी स्वागत करतो. प्रसादजी, एक तांत्रिक प्रश्न फक्त पटकन विचारतो. मराठा समाजाला सवलती मिळणार, ओबीसींना सवलती मिळणार, दलितांना त्यांच्या सवलती मिळणार, म्हणजे उरलेत त्यांचं काय? त्यांना देखील एससीबीसी मधनं सवलती आहेतच. त्याच्यामुळे प्रत्येक समाज हा घटक हा महाराष्ट्राचा घटक आहे. कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला नोकरीचा अधिकार आहे, प्रत्येकाला त्याच्या सवलती मिळण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे 10% जो एससीबीसीचा प्रश्न आहे तो देखील मार्गी लागलेला आहे. जो लोक आरक्षणामध्ये जातील त्यांना या इतर सवलतीतून लाभ आणि सोयी सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे देवेंद्रजींचं सरकार हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या प्रक्रियेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने चालणारं हे महाराष्ट्रातलं सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाला यामध्ये न्याय मिळेल याची मला खात्री आहे. एक अजून छोटा प्रश्न इथे उपस्थित राहतो. तुम्ही जर एससीबीसी हा निकष लावणार असाल तर सधन मराठ्यांना पण मग या सवलती मिळणार आहेत का? नाही, त्याच्यामध्ये बघा, हा टेक्निकल विषय आहे ज्याच्यामध्ये
जी लोक आरक्षणाचा फायदा घेतील त्यांना त्याचा फायदा दुसऱ्याचा मिळणार नाही. जे लोक त्या फायद्यात जातील त्यांना त्याचा फायदा आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे हा निर्णय संपूर्णपणे समाजाच्या लोकांनी घेण्याचा आहे. मला वाटतं की याच्यावरती एक वेगळं डिबेट आपण करू शकतो, परंतु आज हा आनंदाचा क्षण आहे, हा समाजाच्या आनंदाचा क्षण आहे. एवढ्या मोठ्या सवलती सरकारने ज्या जाहीर केल्या त्याचा क्षण आहे, त्याच्यामुळे त्याचा आनंद पहिला समाजाला घेऊ देत. खूप खूप धन्यवाद आणि आभार आपल्या या प्रतिक्रियेसाठी.